18 जुलै 2026 ला लोकसभा सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं। त्याद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत विलीन होण्याची अधिकृत मान्यता देण्यात आली। पण लोकसभा अध्यक्षांच्या याच निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात खेचले, चॅलेंज केले। त्यामुळे हा निर्णय खरंच कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे का? अपात्रतेची कोणतीही याचिका प्रलंबित नसताना लोकसभा अध्यक्ष असा विलीनीकरणाचा आदेश देऊ शकतात का? असे एक ना अनेक घटनात्मक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत आणि त्याच आधारावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। या खटल्यात ठाकरे गटातर्फे ख्यातनाम कायदेतज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कायम हे युक्तिवाद करतायत आणि आपल्या बचावासाठी या फुटीर 6 खासदारांनी देखील सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र सादर केले। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुनावणीत सिब्बल यांनी कोणते 3 महत्त्वाचे युक्तिवाद केले, फुटीर 6 खासदारांनी कसा बचाव केला आणि सुप्रीम कोर्टानं तातडीनं दिलासा द्यायला नकार का दिला, याचीच उत्तरं आणि बिटवीन द लाईन त्याचा अर्थ सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सगळ्यात आधी आपण हे नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊ। 22 जून 2026 ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटून शिंदे सेनेत गेले। यामध्ये शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, परभणीचे संजय जाधव, यवतमाळचे संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे। याच खासदार विलीनीकरणावर 18 जुलैला लोकसभा सचिवालयानं बैठक व्यवस्था बदलत शिक्कामोर्तब केलं। यालाच 22 जुलैला ठाकरेंचे शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। पक्षांतरबंदी कायद्यानुसार मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय विलीनीकरण करणं पूर्णपणे बेकायदेशीर, अवैध आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि याच प्रकरणावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे। 10 ऑगस्टला महत्वाची सुनावणी पार पडली। यामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली। त्यामुळे आता आपण सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादातले 3 महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते समजून घेऊ। पहिला युक्तिवाद आहे, अपात्रतेची याचिका नसताना विलीनीकरण मंजूर करण्याचा लोकसभा अध्यक्षांना कोणताही स्वतंत्र अधिकारच नाही। सिब्बल यांनी सुरुवातीलाच आपल्या युक्तिवादाच्या एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा मांडला। ते म्हणाले, घटनेच्या 10व्या परिशिष्टातल्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार म्हणजे परिच्छेद 4 नुसार विलीनीकरणाचा मुद्दा हा केवळ अपात्रतेच्या याचिकेतला बचावाचा भाग म्हणून समोर येऊ शकतो। म्हणजे काय तर समजा एखाद्या खासदाराविरुद्ध पक्षांतरामुळे अपात्रतेची केस दाखल झाली तर तो खासदार स्वतःचा बचाव करण्यासाठी आमचा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन झाला असा दावा करू शकतो। पण अपात्रतेची याचिकाच दाखल झालेली नसताना लोकसभा अध्यक्षांना परस्पर विलीनीकरण मंजूर करण्याचा कोणताही स्वतंत्र आणि अमर्याद असा अधिकार आपल्या संविधानानं दिलेला नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। त्यांचा दुसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय झालेलं विलीनीकरण हे पूर्णपणे बेकायदेशीर असतं। देवदत्त कामत आणि सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की कायद्यानुसार विलीनीकरणासाठी 2 मुख्य अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे। पहिली अट आहे मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण आणि दुसरी अट आहे ती म्हणजे विधिमंडळ पक्षातलं 2/3 सदस्यांची त्याला संमती असणं। या प्रकरणात मूळ राजकीय पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत कोणत्याही विलीनीकरणाला मान्यताच दिलेली नाही। केवळ 2/3 खासदार फुटले म्हणून थेट विलीनीकरणाचा शिक्का मारणं ही लोकशाहीची चेष्टा आहे असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा तिसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा आणि कलम 14च्या उल्लंघनाचा। लोकसभा सचिवालयानं फुटीर 6 खासदारांच्या अर्जावर परस्पर निर्णय घेतला। हा निर्णय घेण्यापूर्वी मूळ राजकीय पक्षाला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला कोणतीही नोटीस दिली नाही ना त्यांची बाजू ऐकून घेतली। सचिवालयाच्या संयुक्त सचिवांनी एका स्वाक्षरीनं हा निर्णय जाहीर केला। ही प्रक्रिया अत्यंत मनमानी असून ती नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा आणि भारतीय संविधानाच्या कलम 14चा म्हणजे समानतेच्या अधिकाराचं स्पष्ट उल्लंघन करणारी आहे। ठाकरे गटाच्या याच युक्तिवादाचा प्रतिवाद म्हणून फुटीर 6 खासदारांनी देखील वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली। वकील नीरज किशन कौल आणि सिद्धार्थ भटनागर यांनी बंडखोरांच्या बचावासाठी 3 प्रमुख युक्तिवाद केले। मग काय आहेत फुटीर खासदारांचे 3 बचावाचे युक्तिवाद? तर पहिला युक्तिवाद आहे तो म्हणजे ठाकरे गटाची याचिका पूर्णपणे अकाली आणि घाईघाईची आहे। हा फुटीर खासदारांचा मुख्य युक्तिवाद आहे।
त्यानुसार ठाकरे गटानं अद्याप लोकसभा अध्यक्षांसमोर आमच्या अपात्रतेसाठी 10व्या परिशिष्टानुसार अधिकृत याचिकाच दाखल केलेली नाही. लोकसभा अध्यक्ष यावर अंतिम निर्णय घेत नाहीत तोपर्यंत थेट सुप्रीम कोर्टात येणं म्हणजे घटनात्मक प्रक्रियेला उलट करण्यासारखं आहे. तसंच विलिनीकरणाच्या कायदेशीर मुद्द्यावर आत्ताच उत्तर देण्यास बंडखोर खासदारांनी नकार दिला, कारण यामुळं त्यांचा संभाव्य कायदेशीर जो बचाव आहे तो आधीच उघडा पडेल, जो केवळ अध्यक्षांसमोर मांडायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे लोकसभा सचिवालयाचं पत्र म्हणजे केवळ एक प्रशासकीय व्यवस्था आहे. फुटीर खासदारांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की 18 जुलैचं पत्र म्हणजे लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराबाबत किंवा विलिनीकरणाबद्दल घेतलेला कोणताही अंतिम कायदेशीर निर्णय नाही. हे पत्र केवळ पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतली बैठक व्यवस्था आणि तात्पुरत्या पक्षीय स्थितीचं प्रशासकीय नियोजन दर्शवते. यामुळं याचिकाकर्त्यांच्या कोणत्याही कायदेशीर किंवा नागरी हक्काचं उल्लंघन होत नाही. पण फुटीर खासदारांचा हा युक्तिवादच नव्या कायदेशीर प्रश्नांना जन्म देणार आहे, कारण विलिनीकरण झालंच नाही तर मग लोकसभेच्या पत्रामध्ये ठाकरेंची खासदार संख्या 9 वरून 3 वर तर शिंदे गटाची 7 वरून थेट 13 वर गेलीच कशी? पक्षीय स्थितीमध्ये तात्पुरता प्रशासकीय बदल करता येतो का आणि का केला याची उत्तरं लोकसभा अध्यक्षांना द्यावी लागणार आहेत. आणि तिसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे संसदीय कामकाजात कोर्टाचा हस्तक्षेप अत्यंत मर्यादित पाहिजे. फुटीर खासदारांच्या मते संसदेच्या अंतर्गत प्रशासकीय कामकाजात कोर्टानं हस्तक्षेप करू नये असा संकेत आहे. कोर्टानं हस्तक्षेप केवळ तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा एखादी गंभीर घटनात्मक बेकायदेशीरता सिद्ध होते. केवळ काल्पनिक भीती आणि अपात्रतेच्या संभाव्य परिणामांवर आधारित याचिका करून सुप्रीम कोर्टाकडून न्यायिक पुनरावलोकन मागणं म्हणजे पूर्णपणे अयोग्य आहे. आता आपण या सगळ्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते बघू. यावेळी सुनावणी दरम्यान 2 गोष्टी घडल्या महत्वाच्या. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हंगामी स्थगितीला नकार. सिब्बल यांनी लोकसभा सचिवालयाच्या पत्राला तातडीनं हंगामी स्थगिती देण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टानं यास स्पष्ट नकार दिला. कोर्टानं स्पष्ट केलं की दुसऱ्या बाजूचं विशेषतः लोकसभा अध्यक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आम्ही कोणताही एकतर्फी हंगामी आदेश देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सचिवालयाची अनुपस्थिती. कोर्टाने यापूर्वी 22 जुलैला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली होती, मात्र 10 ऑगस्टच्या सुनावणीत लोकसभा अध्यक्ष किंवा सचिवालयाच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात हजर झाला नाही. कोर्टानं याच अनुपस्थितीची गंभीर दखल घेत सुनावणी 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. या अनुपस्थितीकडे देखील या प्रकरणातला एक घटनात्मक पेच म्हणून बघितलं जाते. त्यामुळं 2 आठवड्यानंतर जेव्हा पुढची सुनावणी होईल तेव्हा हे अनुपस्थितीचं प्रकरण नेमकं कोणत्या दिशेला जाईल हे बघावं लागणार आहे. आता या सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल न करता थेट सुप्रीम कोर्टात धाव का घेतली? यामागे एक रणनीती दिसते. महाराष्ट्रातल्या आमदारांच्या अपात्रतेचा इतिहास आणि अनुभव ठाकरे गटाच्या पाठीशी गाठीचे. त्या केसमध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर निर्णय लागण्यासाठी 2 वर्ष लागली होती. खासदारांचा कार्यकाळ अवघा 2 वर्षाचा असतो आणि अपात्रता केवळ त्या लोकसभेच्या टर्म पुरतीच मर्यादित असते. अध्यक्षांसमोर ही केस अशीच रेंगाळत राहिली तर 5 वर्ष सहज निघून जातील आणि अपात्रतेचा कायदा निष्प्रभ ठरेल. म्हणूनच ठाकरेंनी लोकसभा अध्यक्षांच्या परस्पर विलिनीकरण मान्य करण्याच्या अधिकारालाच अत्यंत चलाखीनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. थोडक्यात काय तर हा लढा केवळ 6 खासदारांच्या पक्षबदलापुरता मर्यादित नाही. पक्षांतरबंदी कायद्यातल्या विलिनीकरणाच्या तरतुदीचा छुपा वापर करून मूळ पक्षालाच कसं गिळंकृत केलं जाऊ शकतं या घटनात्मक पेचाचं उत्तर सुप्रीम कोर्टाला द्यावं लागणार आहे. 2 आठवड्यानंतर लोकसभा अध्यक्ष आपलं उत्तर कोर्टात दाखल करतील तेव्हा या लढाईची अंतिम आणि खरी दिशा स्पष्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं? मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय केवळ खासदारांच्या 2/3 गटाचं विलिनीकरण वैध ठरवलं पाहिजे का? ठाकरे की 6 फुटीर खासदार? कोणाचा युक्तिवाद कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. आणि हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी सुप्रीम कोर्टातल्या पुढील सुनावणीच्या अपडेट्ससाठी टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.